चांदवड तालुक्यातील कळमदरे येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांची नाराजी। चांदवड तालुक्यातील कळमदरे येथील ग्रामपंचायतीची स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या ग्रामसभेत ग्रामस्थांनी नाराजी स्पष्टपणे बघण्यास मिळाली। या नाराजीमागील कारणांची चर्चा करताना आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच मेजर गांगुर्डे 24x7 न्यूज रिपोर्टसाठी वृत्तप्रतिनिधी गंगाधर वानखेडे, कळमदरे। गेल्या 4-4.5 वर्ष होत आहे आपल्या ग्रामपंचायत कळमदरेला पूर्ण होत आहे। तर तुमच्या मतभेदामुळे गाव बऱ्याच गोष्टीपासून वंचित राहिले। अनेक योजना राबवताना अडचणी येत आहे। त्याबद्दल तुम्ही 2 सदस्य म्हणून किंवा उपसरपंच सुरेश गांगुर्डे तुम्ही काय प्रश्न द्याल, काय बोलाल यावरती? कसं असतं, शेवटी आजची ही जी ग्रामसभा आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ही ग्रामसभा आयोजित केली होती। या ग्रामसभेचं अध्यक्ष म्हणून आपले ज्येष्ठ माजी सरपंच एकनाथदादा गांगुर्डे यांनी पाहिलं कामकाज, आणि त्याच पद्धतीनं बाळू अण्णा यांनी महत्त्वाचं ज्येष्ठ म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि सर्वांचे आभार मानले। आणि आता तुमचा राहिलेला प्रश्न या कळमदरे ग्रामपंचायतचा उपसरपंच या नात्याने सर्वांचे आभार मानतो। राहिला तुमचा प्रश्न 4.5 वर्षात आमच्या वादविवादामुळे ज्या गोष्टी झाल्या तर त्याला आम्ही कारणीभूत का, असं तुम्हाला विचारायचं। तर असं नाही म्हणता येणार। शेवटी काय होतं, राजकारण म्हटलं किंवा ग्रामपंचायत म्हटली का वादविवाद हे चालू असतात, आणि वादविवादामधून हा संघर्ष चालू असतो। कोणीतरी थांबलं पाहिजे। आम्ही नेहमी आमच्या पद्धतीनं थांबण्याची आणि शांततेची भूमिका घेतलेली, आणि 4.5 वर्ष आम्ही 100% ज्याच्याकडनं बाबा ठीक आहे, जिथं आमची तुम्हाला गरज आहे, आम्ही विरोधक असेल का सत्ताधारी असेल, तिथं आमची तुम्हाला गरज आहे तिथं आम्हाला तुम्ही बोलवा। जिथं तुम्हाला आमची गरज म्हणजे आम्हाला तुमची तर आम्ही तुम्हाला बोलवतो, आणि तुम्हाला आमची तर आम्ही तुमच्याकडे येतो। या पद्धतीनं आपण गावाचा विकास करू, अशा गोष्टी झाल्या होत्या। परंतु राजकारणामध्ये काही गोष्टी चालत नाही, गटतटाचं राजकारण असतं ग्रामपंचायत म्हटली का, त्याच्यामुळं थोडंसं तिकडं होतं, आणि त्याच्यामुळे झालेल्या विकासामध्ये नक्कीच आणि अडचणी मोठ्या प्रमाणात आल्या। मेजर तुम्ही काय बोलाल सांगा, आजच्या ग्रामसभेबद्दल काय? आजच्या ग्रामसभेमध्ये आम्ही जे शासनाचे GR आहे ते सर्व जनतेपर्यंत पोहोचवलेले आहेत, आणि शासनाच्या ज्या स्कीमा आहेत ते सामान्य घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। आरोग्य, शिक्षण, रस्ता, पाणी, आणि ग्रामपंचायतीचं एकच मूलभूत तत्व असतं की 5 तत्व असतात। हे 5 तत्व सर्वचे सर्व आपल्याला गावाच्या विकासासाठी फार महत्त्वाचे असतात, गोरगरीब जनतेसाठी फार महत्त्वाचे असतात, आणि येणाऱ्या आमच्या ग्रामपंचायतीच्या 4.5 वर्षामध्ये आम्ही ते खूप करण्याचा प्रयत्न केलो। पण वर्चस्वाच्या लढाईमुळे, आणि ज्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीने आणि समाजाने पण हे बघावं, ज्या बाजूने बहुमत असतं त्या बाजूने कामाचा विकासाचा भरभराट होतो। आता ग्रामपंचायतीमध्ये जरी आमचा जो वाद होता सरपंच उपसरपंचाचा, काही कारणास्तव आमच्या उपसरपंच 2 सभा घेतल्यामुळे त्या निलंबित आपल्या कार्यभार उतार झालेले आहे। परंतु त्यात अगोदर आमचे उपसरपंच जे पूर्वीचे होते त्यांच्यावरती आम्ही 1 सहानी म्हणजे 6 लोक एका बाजूने आणि 1 व्यक्ती एका बाजूने आम्ही अविश्वास ठराव आणला। त्या ठरावाला त्यांनी कोर्टात स्थगिती दिली। ती स्थगितीच्या विरोधात आमच्या बाजूने निकाल लागला। त्यानंतर त्यांनी परत सरपंच